ती जांभळं सुकून नंतर मी जेव्हा खायची असतात तेव्हा ती फुगवायची. जांभळं काय फुगत नाही. आपण नंतर उकळवून बघूया, उकळवल्यावर फुगतात का. वाव. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या आगरीपल्ली ब्लॉगिंग चॅनलवर. ब्लॉग ॲक्च्युली काहीतरी 5-6 दिवसानंतर येतोय, कारण 5-6 दिवस मी कुठे गेलो नाही, घरीच होतो, आराम चाललेला. म्हणजे आरामचं काही हे नव्हतं, फक्त खायचं प्यायचं झोपायचं चालू होतं, त्यामुळे ब्लॉग घेतला नव्हता. आज म्हटलं चला बरेच दिवस 5-6 दिवस झाले ब्लॉग घेतला नाही. आज ब्लॉग बनवूया, कारण मला बरेचसे मेसेज वगैरे आले, इन्स्टावर आले, स्नॅपचॅटवर आले. बरेच जण विचारत होती की ब्लॉग का येत नाही आहेत. तर चला म्हटलं आज ब्लॉग बनवूया आपण. 5-6 दिवसात ना मी रूम थोडी साफ केलं, तर हे माझ्यासाठी साफच आहे असं म्हणायला लागेल. हां, आणि मी ना लाईट लावली, मी तुम्हाला दाखवू का लाईट. हा मिरर पण आणलाय, लाईट लावून दाखवतो तुम्हाला. हा मिरर DIY मध्ये सध्या जो व्हायरल आहे. तर मी रील बघितली, म्हटलं चला रूम मध्ये मला आरसा हवाय, मी आरसा घेतला आणि मग आरशाला ही जी मागे लाईट लावली. तर मग ही लाईट लावल्यावर मी इथे बेडला पण लाईट लावतो, म्हणतो मग तिथे लावून दाखवतो. तुम्ही सांगा हे कसं वाटतंय. थोडंसं असं ॲस्थेटिक लुक देण्याचा प्रयत्न केलाय मी. जावं ही लाईट लावली इथे आणि ही इथे. चल पप्पांनी आवाज दिलाय जेवायला, आपण जाऊया. चला आता जेवण करून घेऊया. काय बनवलंय, हे काय बनवलंय मम्मी. मच्छी. आणि हा पाऊस पण खूप पडतोय बघा, घोंगाट आहे. आणि किती दिवस झाले ना मम्मी सॅलड बनवते, खूप छान लागतोय. हा बघा, याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे, एवढं छान लागतंय ना हे सॅलड, मला तर खूप आवडतं आहे. डाळिंब वगैरे खूप आवडतं मी. आम्ही आणि काल आम्ही जी वर्षभर म्हणजे जांभळं जी पडलेली त्यातली काही जांभळं सुकून ठेवली. मग कोण सांगितलं मग तुला पप्पा असताना बघा मग मागच्या ती जांभळं सुकून नंतर मी जेव्हा खायची असतात तेव्हा ती फुगवायची. जांभळं काय फुगत नाही. आपण नंतर उकळवून बघूया, उकळवल्यावर फुगतात का. सॅलड दे ना. उकळवल्यावर फुगतात की नाही ते दाखवतो तुम्हाला. तर ते जीवन करून घेतो मस्त मम्मीने. होते मोठं देऊ मग. मेरे टाट में से क्यों लिया. लुलू बघू कुठे रेमपोत. हे काय आहे. लेंकोट घालून दाखव रे. अरे कोणाचा आहे तो. कोणत्या कलरचा घेतला टुट्टू.
मला घालून दाखव, घालून दाखव. बघू बघू बघू. काय घातला तू? काय रे टुटू? काय रे घातला पण ना काढला पण? तर चला मंडळी, दुपारचं जेवण तर झालं. मच्छी कशी बिशी खाल्ली. आता संध्याकाळचं जेवण जेवायला आम्ही चालू डुंग्याला. मी रुमाल विसरलो. तर आम्ही चाललो डुंग्याला. डुंग्याला दर्पणचे मामा उपसभापती झाले. त्याबद्दल त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स करायला चाललो आहे. मी, मम्मी, पप्पा. पप्पा व्हाईट अँड व्हाईट, मम्मी व्हाईट अँड व्हाईट. नाही, मम्मी पर्पल अँड पर्पल. तर चला आम्ही निघालो आता डुंग्याला जायला. आणि भिवंडीत जायचं आणि ट्रॅफिक लागणार नाही असं होतच नाही. बघा ट्रॅफिक आहेच. चलो, आणि सोबत नरू भाऊ आहे. हॅलो. हाय हाय. आणि पप्पा. चला आपण जाऊया दर्पणकडे. दर्पणचे मामा म्हणजे जयनाथ मामा उपसभापती झालेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे. तर त्यांना शुभेच्छा द्यायला आपल्याला जायचं आहे. चला आपण या ट्रॅफिकमधून मार्ग काढत काढत जाऊया. चलो आम्ही पोचलो. अक्कासाहेब उतरलेले आहेत. अरे दर्पण राऊत कानवरती कर ना. हो करतो. दर्पण बाबू क्या लागाया. चला गाडी लावून येतो. थांबा बाबा थांबा. ओपन कर नाही. डॅडीच करणार आहे. वाव. आमची मेन कला तर पैसा. हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आणि इकडे मामा आहेत. मामा कशात? मस्त. बघा मी पण बिझी आहे. हो मस्त मस्त फोटो काढूया. फोटो काढूया. दर्पण नव्हता. आपण दर्पण सोबत पण एक फोटो काढूया. हे घरात आपले नो. नाही मग मी आवाज दिला ना आई बर फोटो काढायला. तर चला आम्ही आता जेवण करून घेतो. मामा स्वतः वाढतात जेवण.
तर चला आम्ही पोचलो घरी. चलो आता आमची दुट्टी संपली. आणि इकडे गोडाऊनला काही ब्लॉक्स होते ते पप्पानी इथे आणून ठेवलेत बघा. होते किती अर्ध नाही आणलं. आणि आता घरी आले किती. गोडाऊनच्या बाहेर हो ना. आणि तिथेच रात्री आम्ही गेलो. गेलं करलं बोलते. पप्पाने झोप काढली होती. तरी मी बोललो ते आतमध्येच राहून द्या. चला गाडीत बसल्या बसल्या झोपलं. हा 2 तास. काय ठिकाण नाही इकडनं उतरतात